आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे अर्जुना, तू शिष्य बनून मला शरण आला आहेस, म्हणून इथपर्यंत मी तुला ज्ञानयोग अथवा सांख्य योगाची शिकवण दिली आहे। आता मी तुला कर्मयोगाच्या संदर्भात तो गूढ विधी सांगणार आहे, ज्या योगे तू कर्म करत राहून सुद्धा कर्माच्या बंधनातून मुक्त राहशील। हे पार्था, मी इथपर्यंत जीवन मृत्यूची वास्तविकता सांगितली की केवळ शरीरच नश्वर आहे, आत्मा अनंत आणि अमर आहे, जो शरीर मृत्यू पावल्यानंतर देखील मरत नाही। जो कुणी या आत्म्याला मर्त्य समजतो किंवा जो कुणी याला मारणारा समजतो, ते दोघेही अज्ञानी आहेत, कारण आत्मा ना कुणाला मारत असतो ना तो कुणाच्या द्वारे मारला जाऊ शकतो। त्यामुळेच कुणाच्याही मरणाचा अथवा मारण्याचा शोक न करताच तू तुझं कर्तव्य कर। तुझा धर्म युद्ध करणं आहे, तू तुझा धर्म समजून युद्ध कर। हे मधुसूदन, तू वारंवार या गोष्टीवर भर देतोयस की मनावर पूर्णपणे नियंत्रण मिळव तर मुक्तीचे दरवाजे उघडतील, परंतु मनाला नियंत्रणात ठेवण्याचा एखादं साधं साधन आहे का? साधन तर अवश्य आहे, साधं सोपं देखील आहे, परंतु खूप दुष्कर सुद्धा आहे। साधं देखील, दुष्कर देखील, याचा काय अर्थ आहे केशव? याचा अर्थ आहे की जर तू स्थिर बुद्धीचा असशील, दृढ निश्चयी असशील, तर हे काम साधं सोपं आहे, पण जर तुझी बुद्धी स्थिर नसेल तर तू दृढ निश्चय करू शकणार नाहीस, आणि दृढ निश्चय करू शकला नाहीस तर जन्म जन्मांतरापर्यंत भटकत राहशील। हा दृढ निश्चय कसा काय करता येईल? विश्वासाने। कोणावरच्या विश्वासाने? परमात्म्यावरच्या विश्वासाने, सत्यावरच्या विश्वासाने, तुझ्या धर्मावरच्या विश्वासाने। जेव्हा तुझा धर्म अर्थात तुझं कर्तव्य समजून घेशील, तेव्हा दृढ निश्चयी होऊन तुझ्या धर्मपथावर, तुझ्या कर्तव्य पथावर पुढे जाशील। मग तू सुख दुःख, हानी लाभ, जय पराजय इत्यादींना एकसारखंच समजून तुझ्या पथावरून ढळणार नाहीस।